योग्य आहे का हे? तेच तो काम झालेला ना इथं महापालिकाच्या ह्याच्यामध्ये बाग करायला हे चुकीचं आहे. तुझं म्हणणं अगदी योग्य आहे सुशील. माझं मी या सहमत आहे या मताशी. आणि माझं पण महापालिकेला एक रिक्वेस्ट आहे, विनंती आहे त्यांना की बाबा खरोखर जिथं असा पूर आला एवढं बागाला एवढा मेंटेनन्सला खर्च होतो हाय ते आपल्या मेंटेनन्स होईनात बागा. त्याच्या वाटणी जर क्रीडांगण केलं तर ह्या जुना बुजवळ उत्तरेश्वर पेठेंना मुलांना खेळायला दुधाळीनंतर हाच प्रॉब्लेम आहे. ग्राउंड एक चांगला मिळेल त्यामुळे चांगले खेळाडू पण इथं तयार होतील आणि बागाला महापालिकेची आज परिस्थिती बघताय ना का आहे कोण घालणार आहे. आता ही एकदा पूर गेला की नाही कमीत कमी 5-10 लाख रुपये इथं नुसता मेंटेनन्सला खर्च करायला लागेल त्या बागेला. दरवर्षी हेच धंदे करणार काय. त्याच्यापेक्षा क्रीडांगणाला किती खर्च येणार आहे. आता पाणी उतरल्यानंतर एक 10 डंपर मुरुम टाकला रोलिंग केलं विषयकडे झाला. मी म्हणतो इंटरनॅशनल राहून दे साधा उरलेल्या गोष्टीमध्ये पार्किंग बिर्किंग ज्योतिबाच्या जत्रे बित्रेला त्याचा उपयोग होईल का नाही. आणि माणसं बागेत पण फिरतात तसं ग्राउंडवर फिरतात का नाही क्रीडांगणाचा. आणि आज जुना बुधवारला खरोखर सुशीलचं मी आभार मानतो. चांगला त्यानं विषय मांडला आहे की खरोखर ह्या भागाला क्रीडांगण नाही आहे ह्याचा खरोखर विचार. आणि ज्यानं बजेट आणलं असेल त्यांना पण माझी एक रिक्वेस्ट आहे. कुणी आणले मला माहिती नाही 3 कोटी रुपये म्हणजे काय कमी नाही आहे कारण बजेट आणताना काय त्रास होतोय. पण तिन्ही पण याचा विचार करून त्यांना विकासच करायचा असेल बागेपेक्षा क्रीडांगणाचा असा विकास करावा माझं म्हणणं आहे. बागेला मेंटेनन्स करताय क्रीडांगणाला कमी असतोय. 1-2दा रोलर फिरवला मग 10 डंपर मुरुम दरवर्षी टाकला तर 1-2-4 लाखामध्ये 6 महिने कमीत कमी मुलं खेळू शकतात. आणि त्यानंतर 6 महिन्यात परत पूर आल्या परत गेला आणि बाग केली तर त्याला कोटी रुपये खर्च आहे तो आहेच. आणि परत मेंटेनन्ससाठी एवढा खर्च आहे त्याचा गैरवापर होणार आहे. आणि एवढ्या कोल्हापुरात बागा असून त्यांचा मेंटेनन्स होत नाही. म्हणून मी इथं आता मी सुशीलचं काल बघितलं आणि मी परत पेपरला पण बनवून आलो. सुशील परत एकदा तू असं चांगले विषय मांड. आपण कोल्हापूरच्या हिताचा विषय मांडतोय. आपण कोल्हापूरच्या आपलं कोल्हापूर कसं सुंदर होईल चांगलं होईल हे बघतोय. आणि बजेट आणणाऱ्याने पण त्यांचं मी आभार मानतो. तुम्ही आणला बजेट पण चांगला योग्य वापर व्हावा. प्रशासनानं पण त्याचा योग्य चांगला वापर सत्य परिस्थिती बघून करावं. आता तिकडे पण पट्टते आम्हाला महापालिकेला पण ओरडून उपयोग नाही. ग्रामपंचायतीने पण याचा पाहिजे तशा भरी टाकून पाहिजे तसे बांधकाम चालले आहेत. नुसती याला महापालिका जबाबदार आजूबाजूच्या ज्या ग्रामपंचायती आहेत त्या पण याला कारणीभूत आहेत भरी टाकाय. त्यामुळे हे पुराची परिस्थिती आलेला आहे. पूर्वी आम्ही लहान असताना पूर येत होता 2 दिवसात पाणी खाली होत होतं. आता 10-10 दिवस पूर राहायला आला. यामुळे याचं नुकसान ग्रामपंचायत शेतकऱ्यांचं पण यात नुकसान व्हायला लागलं आहे. कारण मी पण एक शेतकरी आहे. जाधववाडी कदमवाडी मालिक माहेर राहणार आहेत आमची. यात आम्ही एक नुकसान झाले. पैसे घालताना किती लागतात आणि शासन देणार किती आणि शासन म्हणजे कोण तुम्ही आम्हीच आहे हे माझं मत आहे. म्हणून मी कळकळून बोलत असतो. मी द्वेषापोटी बोलत नाही. मला काय नेतं बनायचं नाही आहे. पण हे आता हे पण इथे 3 कोटी आणल्या तिन्ही जिने आणल्या त्यांना पण प्रशासनानं माझी रिक्वेस्ट आहे त्या बागेपेक्षा तुम्ही खरोखरच क्रीडांगण करावं ह्या लोकांना पाहिजे. आणि क्रीडांगणाला जास्त खर्च नाही हे माझं विजय साळुंखे सरदार. जय हिंद जय महाराष्ट्र असे चांगले विषय मांडले.